महादेवांचे हे 12 ज्योतिर्लिंग जे की आपल्या 12 राशींना जोडलेलं आहे आणि शास्त्रामध्ये असं सांगितलंय की आपल्या राशीमधल्या ज्योतिर्लिंगाला आपण जीवनात एकदा तरी भेट नक्की दिली पाहिजे। चला तर या आपण पाहूयात कोणत्या राशीसाठी कोणतं ज्योतिर्लिंग आहे ते। पहिलं येतं सोमनाथ ज्योतिर्लिंग जे की वृषभ राशीच्या लोकांसाठी जोडलेलं आहे। दुसरं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग जे की कन्या राशींसाठी आहे। तिसरं आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध तुला राशींसोबत आहे। चौथं आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे कर्क राशींसाठी आहे। पाचवं आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध सिंह राशीसाठी आहे। सहावं आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध मकर राशीसाठी आहे। सातवं आहे रामेश्वरम ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध मेष राशीसाठी आहे। आठवं आहे नागेश्वरम ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध मिथुन राशीसाठी आहे। नववं आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध धनु राशीसाठी आहे। 10वं आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध मीन राशींसाठी आहे। 11वं आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध कुंभ राशींसाठी आहे आणि लास्ट म्हणजे शेवटचं 12वं आहे ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग ज्यांचा संबंध वृश्चिक राशींसाठी आहे।